सदर बाजार पोलीस ठाण्यात अन्न सुरक्षा अधिकारी प्रशांत सुरेश अजिंठेकर यांच्या फिर्यादीवरून प्रतिबंधक गुटख्यावर कारवाई करत 4 महिन्यापूर्वी गुन्हा नोंद करण्यात आला होता। या गुन्ह्याचा प्राथमिक तपास पोलीस उपनिरीक्षक शिंदे यांनी केला। यामध्ये त्यांची बदली झाल्याने हा गुन्हा पोलीस उपनिरीक्षक गवई यांच्याकडे सोपवण्यात आला। या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलीस उपनिरीक्षक गवई यांनी पथकासह 4 महिन्यांपासून फरार असलेल्या संशयित गुटखा माफिया संदीप भूमकर याला 28 जुलै रोजी अटक केली। त्याला न्यायालयात हजर केले असता 2 दिवसांची पोलीस कोठडी ही सुनावण्यात आली। पुढील कारवाई सदर बाजार पोलीस करत आहेत, अशी माहिती सदर बाजार पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप भारती यांनी प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजशी बोलताना दिली आहे। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील भारती, जालना। पोलीस स्टेशन सदर बाजार गुन्हा क्रमांक 239/25 कलम 123 223 BNS, त्याचप्रमाणे कलम 51 आणि 52 अन्न सुरक्षा कायदा 2006 हे अन्न सुरक्षा अधिकारी प्रशांत सुरेश अजिंठेकर यांच्या फिर्यादीवरून आपल्याकडे गुन्हा दाखल झाला होता आणि याचा प्राथमिक तपास PSI शिंदे मॅडम यांनी केला होता आणि त्यांच्या बदलीनंतर आता PSI गवई हा तपास करत आहे। यात आरोपी एक आहे त्या संदीप भूमकर, हा जवळपास 4 महिन्यांपासून फरार होता। त्यांना दिनांक 28/7/25 रोजी आपल्या टीमनं पकडलेला आहे आणि अटक करण्यात आलेली आहे। सध्या ते पोलिसांच्या ताब्यात असून कोर्टाने त्याला 2 दिवसांचा रिमांड मंजूर केलेला आहे। सदरचा तपास हा सध्या PSI गवई करत आहे। त्या गुन्हेगारी प्रवृत्तीचा हे त्याच्यावर इतरही जुने गुन्हे आहेत, ज्याच्यामध्ये गुटखा विक्री करणे या संबंधात त्यांचे जुने रेकॉर्ड आहेत। त्याही संदर्भात आपण तपास करत आहोत। ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबंधभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट रहा।